कस काय चक्कर आली? कोणत्या दवाखान्यात आहे? आलो 5 मिनिटात. हा पांडा. ए पांडा, अरे कुठं चाललाय? अरे गडबडीत चालू आहे जरा दवाखान्यात. बायको चक्कर येऊन पडले बाबा. काय झालंय काय माहिती, मी बाहेर गेलो. चक्कर येऊन? अरे मग बरं झालं ना, उलटू दिलं तिला. का? तुला पण लय कटाळा आला होता तिचा. येड्या, बायकोला खपवले होते. सगळं लोड माझ्या हातावरती आणतो का? कसला लोड? कामा धंद्याचा. भांडी धुनी का तुझा बाप येऊन करणार का माझ्या घरी? हा तेवढा आहे. बरोबर, आपण दोघं बी जाऊन वहिनीला नक्की कशामुळे चक्कर आली ती बघू. चल चल. हा चल. अरे चपल्या बाहेर का? नमस्कार मॅडम. ते पूजा वाघमारे इकडेच ऍडमिट केलं ती चक्कर आलेला पेशंट. तुम्ही कोण? नवरा नवरा. मग हे कोण? मी त्या पेशंटचा नवरा. तो माझा मित्र आहे. अहो तुमच्या मिसेसनी इतकं टेन्शन घेतलंय, पार वरती जायची वेळ आली आणि तुम्ही इतकं वेळ झोपलं होतं का? नाही हो, काळजी म्हणून तर आलोय ना मी इकडं. अयो मॅडम, आमच्या पांड्याला शेवटचं तरी त्याच्या बायकोला भेटू द्या. शेवटचं कुठे मरायला लागली काय ती? हा मग काय तुम्ही मराठी वाट पाहत होता का? नाही 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 नाही. ही घ्या चिठ्ठी, हे औषध आणा. हे औषध आणले तरच तुमची बायको वाचेल. 5 मिनिटात औषध घेऊन आलो बघा. टेन्शन घेऊ नका. आलोच. मॅडम, आमच्या पांड्याला एकुलती एक बायको बरं का? मला काय तिला दादा नवरात व्हाय. चल. ऐका ना, हे औषध आहे का तुमच्याकडे? पटकीन द्या बघा. पटकीन द्या फक्त. ही नाहीत औषध आपल्याकडं. नाही माहित कशाला एवढं मोठं मेडिकल टाकलं? एक शुल्लक औषध तुम्हाला ठेवता येत नाही. बरोबर. चल दुसरं बघ. अरे पांडा, वहिनीने असलं कसलं टेन्शन घेतलं असं. 4 मेडिकल पालती घातली, पण एका बी मेडिकल मध्ये औषध नाही ना का? मी पण तीच विचार करतोय. असलं कसलं टेन्शन, असलं कसलं औषध आहे ना. हा. हे औषध हुडकून हुडकून आपला वर जायचा वखत आला. आता एक काम करू. काय? आता शेवटच्या मेडिकल मध्ये जाऊ. त्या मेडिकल मध्ये जर औषध नाही घालू, त्याचं असं गचुर धरू. कुणाचं? मेडिकल वाल्याचं. त्याची काय चुक आहे? डॉक्टरचं धरू आणि त्याला विचारू नक्की हे औषध भेटेल तरी कुठं. मग काय नाही ते वैतागला. हा. ही डॉक्टरचा अक्षर पण ओळख येत नाही. नाहीतर मी तुला सांगितलं असतं. लय पंचायत बघ माझी तर. अरे पांडा, हा, तुझ्यावर माझी गोबर. माझ्या वणीस का? सेमच. एकाच माळाचं म्हणे. बरोबर. शाळे मागे शिकला होता का? ऐका ना, हे औषध पाहिजे आपल्याला. एकदम अर्जंट मध्ये पाहिजे. भेटेल ना? लवकर द्या फक्त. हा. हे औषध आपल्याकडे नाही किंवा भेटणार. आयो मेडिकल वाला, अहो तुमच्या रावा मी पाया पडतो. ही औषध नक्की कोणत्या मेडिकल मध्ये भेटेल एवढंच सांगा. अहो हे औषध फक्त शोरूम मध्ये भेटेल. हा, शोरूम मध्ये? म्हणजे हे मेडिकल कसं काय रे शोरूम मध्ये भेटेल का? हे औषध मेडिकलचं नाही वाटतं, शोरूमचं या. बरं ती जाऊ द्या, कमीत कमी त्या शोरूमचं तरी नाव सांगा. हा, म्हणजे नाहीतर काय होईल माहिती का? आम्ही एकतर ह्या औषधा पाय 4 मेडिकल हिंडलो. शोरूम साठी आम्हाला अजून 10 शोरूम हिंडावं लागलं. बरोबर म्हणतोय पांडा. कुठल्या शोरूम मध्ये भेटेल? किया शोरूम मध्ये. किया? विराज, अरे 4 मेडिकल हिंडलो. शेवटच्या मेडिकल वाल्याने सांगितलं की किया शोरूमला औषध भेटते. पण आजकालचं औषध मेडिकल सोडून किया शोरूमला कसं काय भेटते रे? अरे आजपर्यंत माझा घाम एवढा कुणीच काढला नव्हता जेवढा तुझ्या बायकोनी काढलाय. काय म्हणला? अरे पांडा, म्हणजे तिला लय मोठा कोणता तरी रोग झाला असेल. हा तेच म्हणायचे. पण हे किया शोरूम आहे कुठं? मग चल सरळ जाऊ. आईला फरशी लयच मऊ आहे. पाय पुस बाबा. पाय पुसू नको, चपल्या काढ.
देवळात आल्यासारखं या घरापेक्षा किती स्वच्छ आहे. खाड 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 लय मोठी मोठी माणसं वाटतात बाबा. तिथं डॉक्टर दिसतोय वाटतं. कोट घालून बसलेला का? होईल का? नमस्कार नमस्कार. राम राम. औषध बसायला नको, तेवढा टाइमच ना आमच्याकडे. हे किया शोरूम ना? एवढं औषध भेटते का तुमच्याकडे? तेवढं सांगा. भेटेल ना? अरे वा वा, कॉंग्रॅच्युलेशन. आता काय खरं. बरं कुठे कुठे औषध? गाड्या बेसिक आहे, टॉप आहे, सेकंड टॉप आहे. तुम्हाला कोणतं घ्यायचं? इराज काय करायचं? अरे बाबा, वहिनीची शेवटची इच्छा म्हणून तरी पुरी होईल ना. टॉप घे टॉप. शेवटचे त्या माझ्या बायकोच्या मरणावर कसा टाकला रे तू? सॉरी. बरं असू दे. हा टॉप. किंमत विचारतो. हा हा हा. बजेट मध्ये असतं तर घेऊ. दापाच इकडे करू. चालतंय. हा किंमत किती तुमच्या गाडीची? हा 20 लाख. 20 लाख. बाबा तीनदा कसं करतोय? किती सांगितली? 20 लाख. 20 लाख. त्या मायला त्या डॉक्टरच्या असलं कसलं औषध लिहून दिलंय? हा अरे अक्का 7 भरा कोरा केला तरी 20 लाख. माझ्या बाप जन्मी व्हायचं नाही का गोळा? इरिया ती चिठ्ठी दे इकडं. त्या डॉक्टरला आता सांगतो गच्चोरा धरूनच बाहेर काढतो. तुझं नाही ते डॉक्टरचं. सॉरी पाहुणं जमा झालं लगेच. कुठे रे त्या डॉक्टरला? तुझ्या आईचा राडा आपल्या गिट्ट कुऱ्या बाबा. ही काच. ये हो मॅडम. अहो तुम्ही जनावराचा डॉक्टर आहे का माणसाचा डॉक्टर आहे? हा हो, मी माणसाचे डॉक्टर आहे. माणसाचे डॉक्टर. मग या औषध कसलं असलं लिहून दिलं या? हे बघा, हा तुमच्या बायकोच्या डोक्यात ना गाडीचं खूळ बसलंय, तर त्याला मी काय करू? म्हणजे तुम्हाला म्हणायचंय तरी काय? तुमच्या बायकोला किया कंपनीच्या गाडीत बसायचं आहे, त्यावेळेस त्यांचा आजार बरा होईल. किया कंपनी? हे पांडा, अरे कुणाच्या पोटचा आजार आहे? हे पांडा, आपण एक आयडिया करू. थोड्या दिवस किया कंपनीची गाडी भाड्याने आणू आणि वहिनी बरी झाली की टाकू देऊन माघारी. अरे पण भाड्याने आणलेलं जमल का तसं? विचार मॅडम ते भाड्याने आणलं तर जमल का? एकदम चुकीचं आहे. कारण तुमच्या बायकोला किया गाडीच्या कंपनीत एकदाच बसायचं नाही तर कायमस्वरूपी बसायचं, त्यावेळेसच ते बरं होते. अरे देवा, काय या किया कंपनीने? मॅडम ह्या किया कंपनीच्या जाग्यावर ॲम्ब्युलन्स नाही का लिहिता येणार बरं? म्हणजे जमल का? ए पांडा, अरे वहिनी अजून जिथे आहे ॲम्ब्युलन्स मेलेल्या माणसाला असते. अरे पण म्हणलं 108ला कॉल केलं सगळ्या सुविधा फ्री मध्ये असतात म्हणून म्हणलं रे बाबा. बघ बरं मॅडम कडे काय ऍडजस्टमेंट होती का? मॅडम तसं काय जमल का? म्हणजे होईल का? हे बघा, ते माझ्या हातामध्ये नाही, सगळं तुमच्या बायकोवर डिपेंड आहे. कुठे ते बायको माझी? वॉर्ड नंबर 3. ये बघू बायकोला. काय डोकीत या एसी मध्ये आराम के साथ झोपली. अरे वहिनी झोपले देशीत, पण आपला घाम काढला ना बाबा इथं. चल बघू. चल पूजा, ए पूजा मी आलोय. माझी गाडी गाडी का? अगं तुझी गाडी येते आणि तू आराम कर, काळजी कर नका. ए पांडा, अरे वहिनीच्या डोक्यात ही गाडीचं खूळ कोणी घातलंय ती तरी विचार. म्हणजे ज्याने खूळ घातले त्याचा काटा काढायला मला. पूजा, ते गाडी तुझ्या नावावर करायची ग, पण हे गाडीचं याड कुणी लावलं तुला? त्याचं तेवढं नाव सांगितलं तर बरं होईल, तेवढं कमी पडतं तिकडं शोरूमला. नाव सांगा. नाव वहिनी? नाव सांग का? म्हणजे झालं काय नक्की? गेल्या रक्षाबंधनला
हे बघा काय मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय लय मोठं लय मोठी पारीतली साडी आणली तुला हे वेळेस. अरे बोला दरबारीने साडीचंच गिफ्ट घेऊन येतो पण मला आता मोठं गिफ्ट पाहिजे बघलंय. मग अक्का तुला काय पाहिजे तू सांग की. अगं मी तुझ्यासाठी चिवडी तयार आहे तू फक्त सांग तुला काय पाहिजे. फक्त मला 10 लाखाची गाडी पाहिजे बघ. अगं कट्याला 10 लाखाची काय आपण 15 लाखाची गाडी घेऊ की. अगं माझा बोला. अगं काय मी तुझ्यासाठी रात्र दिवस काम करीन रोज पण हे सगळं पैसे मिळून तुला 15 लाखाची गाडी घेईन पण पुढच्या वर्षी. हा पुढल्या वर्षीच गाडी पाहिजे वाट बघत मी. अयो वहिनी रक्षाबंधन तर आजच आहे की. त्याच्यासाठी तर बोलायला फोन केलता गाडीसाठी. मग काय म्हणला बोल्या. बोला आज काय माहिती ना तुला रक्षाबंधन आहे. गेल्या रक्षाबंधनला काय म्हणला होता तू 15 लाखाची गाडी देतो म्हणला होता का नाही घेऊन. हॅलो अक्का अगं मी अक्का रात्र दिवस काम केलं आपल्याला गाडी घ्यायसाठी पण गाडी घ्यायचं पैसे जमलं नाही तर. अरे बोला जेवढं पैसे जमा झाले तेवढं घेऊन या बाकीचं मी भरते. अगं 350 रुपये जमलं. अक्का काय झालं तुला. त्याच्या आईला म्हणजे हे सगळं खोल पूजेच्या डोक्यात भोल्याने घातलं या. त्याच्या आईला त्या काळ तोंड्याच्या. वहिनी तुम्ही फक्त आता आराम करा जी काय करायचे ते आमचं आम्ही करतो. हा काही पण करा पण गाडी माझ्या नावावर झाली पाहिजे. करतो तुझ्याच नावा करतो. आता चांगलंच काहीतरी करावं लागल. बोल्या बोल्या कळ तोंडिया खपर तोंडिया हसला तरी नुसतं दाल दिसत. 5 रुपयाची चॉकलेट खायची लायकी नाही आणि बहिणीला 15 लाख रुपयाची गाडी देतो का रे रस्ताळ्या. हा आमचा पार घाम निघला की. चुकलं तुझं चुकलं तुझं दुनियात येऊनच चुकलं. 2 रुपयाची चॉकलेट खातो दिवसभर सगळं बसती आणि 15 लाखाच्या गाडीचं आश्वासन दिलं बरं. लायकी का तुझी गाडी घ्यायची. दाजी माझी नाही लायकी तुमच्या आहे का द्यायची. तुला गाडी द्यायची माझी लायकी करतो. पांडा जाऊ दे कुठे ह्या नासक्याच्या नादी लागतो. चल आपलं काय का तोंडे आम्हाला गाडीच घ्यावं लागल रे नाही तर खायची पंचायत व्हायची. तुला ना आता थांब तुला सुट्टीच नाही. चल आपलं. एरिया अख्खं गाव पालत घातलं. ग्रामसेवक तलाठी सरपंच उपसरपंच भावी सरपंच पुढारी एक सुद्धा कार्यकर्ता सोडला नाही. सगळ्याकडनं पैसे घेतल्यात. सावकार सोडला नाही वकील सोडला नाही. अख्खं गाव पालत करून फक्त 10 लाख रुपये जमा झालेत बघा आपल्याकडं. आणि गाडी तर आहे 15 लाख रुपयाची. राहिलेले 5 लाखाचं काय करावं तेच कळलं नाही बघ मला आता. मला एक सांग ही सगळं बोलल्यामुळे झालंय ना रे. त्याच कळतोंड्यामुळे झाले बाबा एवढी आपदा झाली आपली. अरे मग 5 लाखाचा बळीचा बकरा आहे ना ती त्या बोल्यालाच बनवू. अरे पण कसा. अरे कसा ती मी नंतर सांगतो तू चल तर खरं. म्हणजे तुझ्याकडे आयडिया आहे. आयडिया आईला एवढं डोकं पण लय मोठं खोकेला का. मला काय करून पैसे गोळा करायचे तिथं पटकन काहीतरी पैशाचा बंदोबस्त केलाच पाहिजे कुठं का व्हाय नाही. हा बोल थांब 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 कुठे चाललंय हो का करत. उदाची ते गाडी नाही का घ्यायची अक्काला गिफ्ट द्यायचे ते पैशाचं नियोजन करायला चाललोय मी. काय नाही अडचण आम्ही केलंय सगळं नियोजन. हा गाडीचं नियोजन केलंय आम्ही. अयो माझी गाडी घेतली. हा घेतली गाडी घेतली म्हणलं मग माझी काय गरज आहे तेव्हा. कसं काय गरज नाही रक्ताची गरज आहे रक्ताची. पण त्याची मी का अक्का गोरी रक्त मॅच कसं व्हायचं. तुला अक्कल इकडं इकडं इकडं. काळ्या गोऱ्यापाशी काय असतं रक्त एकच असतं लाल लाल कलरचं. त्याला फक्त गटाचं गट मिळला पाहिजे हाय ना. अरे बहिणीसाठी गाडी घ्यायला चालला रक्त देऊ शकत नाही का तो. दाजी मी माझ्या हक्कासाठी
किडनीसाठी 2 काय मी 4 बाटल्या घेऊन जातो रक्त देतो तुम्हाला. डोळ्यात जाईन बा डोळ्यात जाईन नाही. मागं सर. बर 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 चल 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 चला. कुठं 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 जायचं पण चल तिकडं कोपऱ्यात. हा हा चल चल ये इकडं कोपऱ्यात. हॉस्पिटल दाखवतो. चल बरी ना तब्येत पूजा. हा बरी माझी गाडी. गाडी गाडी वय गाडी अहो वहिनी तुमच्या भावापेक्षा तुमच्या पांड्याचा लय जीव आहे. मग त्यांनी त्याची एक किडनी गाण ठेवली आणि गाडी दारात आणून लावली. लय जीव आहे पांड्याचा. असू दे मित्र असू दे. अरे बायकोसाठी एक किडनी काय दुसरी पण किडनी गाण ठेवेल माणूस एका किडनी असू दे. राहू दे पांडा जास्त वळवळ करू नको सगळं इथं चांगलं लुटीन. भाऊजी काय म्हणलं? बाबा काय नाही ते म्हणतोय घरी जायला उशीर होईल घरी गाडी आणून ठेवली ना तुझी आवडीची. पांडा काय वाटली माझी आयडिया? एक नंबर बाबा बघ. अरे पण त्या बोल्याला कळणार नाही ना ती शुद्धी बिद्धी येणार नाही ना. अरे मी तसा इंतजाम केलाय डॉक्टरला म्हणजे त्याला विशिक मुलीची इंजेक्शन देऊन टाका म्हणजे शुद्धी होऊ जाईल नको. एक नंबर म्हणजे त्याला कळणारच नाही आपण त्याची किडनी काढलेली त्याला वाटलं रक्तच काढलं. वहिनी आल्या पांडा वहिनी आल्या. हा पूजेचं ताट घेऊन आले बस करून. पूजेचं ताट आणलं. काय मग वहिनी कसं काय वाटली गाडी? गाडी तर बघूया. पण माझा बोहला दिसेना कुठं. आता ती का तोंड कशाला येईल चांगल्या कामाला अजिबात येत नाही वाईट कामाला की लगेच येतो. बसला असेल बोले नाही येणार आता तुम्ही घ्या उरकून. आला बाबूराव आता आला बाबूराव. तू तर म्हणला होता 4-5 दिवस येणार नाही कस काय टाकलं कस काय उगवले काय माहित पांडा. आलं तर आलं की बस. बरं झालं बोहला आलास तू टायमिंगवर. पण तू असं का आला या? दाजीने मला दवाखान्यात घेऊन गेलतो. दाजी म्हणलं तुला 2 बाटल्या रक्ताची गरज आहे म्हणून मी 2 बाटल्या रक्त दिलं तुला. रक्ताचं तुझ्या कोंबड्या येण्याचा संबंध काय? अगं कमी लय वेळा रक्तदान केलं पण मला एवढा त्रास कधीच झाला नाही. अगं अरे तुझ्या दाजीने बाबा गाडी घ्यायसाठी किडनी ऐकली तरी त्याला काय त्रास नाही. तुला कस काय त्रास झाला रे? ह्यांनी किडनी ऐकली पण तुझ्या पोटात कसं दुखतंय? काय माहिती अक्का. अगं पण अक्का जर वेळेस रक्त मी हेतनं देतो ह्या हातातनं आणि ह्या वेळेस माझं पोट फाडूनच रक्त काढलंय. अगं पीठ बरंच पोट फाडलंय बघ माझं. बघू बघू बोला. ओके हो. अरे बोला मी नाटक केलं होतं चक्कर यायचं. माझी वहिनीने चिकऱ्याचं नाटक केलं. अरे तुझ्या दाजीने रक्त काढून दिलं कोणाला? माझ्या भावाची किडनी काढली का रक्त काढले नेमकं? रक्त काढू नाही तर किडनी काढू पण सगळं जे काय केलं ते तुझ्यासाठीच केलं ना. अयो माझी दाजी तुम्ही माझ्या रक्ताच्या नावाखाली किडनी काढली. अरे बोल्या का तोंड्या किडनीच काढली जीव बिव नाही काढला तुझा. एका किडनी माणूस जगत तसं तर बहिणीसाठी जीव द्यायला चालला होता की काय झालं किडनी काढली म्हणून. माझ्या भावाची तुम्ही किडनी काढली वय. लागलीच बॉम्बला. हे गप्प पूजा मगाशी ह्यानी सांगितलं माझी किडनी काढली नवऱ्याची किडनी काढली तर नाही रडायला आलं. भावाची काढली म्हणलं की लागली बादा 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 रडायला. हा तुम्हालाच नाटक येतात कराय आम्हाला नाही काय येत. अहो वहिनी तुम्हालाच नवीन कियाच्या गाडीत बसायचं होतं म्हणूनच किडनी काढली. अहो कुछ पाने के लिए कुछ खोना तो पडताय ना. हा आमचं सांगारा आम्हालाच लावला का? दाजी काय रे? माझी किडनी काढली माझं कसं व्हायचं? कसं व्हायचं? हा कर करशील का शहाणपणा. 5 रुपयाची चॉकलेट खायची लायक नाही आणि बहिणीला 15 लाखाची गाडी देतोय रे नारपाळ्या. दाजी मला काय सांगणार माझी किडनी मला परत पाहिजे. किडनी पाहिजे गाडीत बस टपाव गाडीत नको नाही तर डिकीत बस सरळ. आता चला देवाला गपचूप कोणाने तिकडे गेल्या बघू देवाला नवस करू तुझ्या किडनीसाठी. चला चला
बाबळीचा बी खाय बी खाल्ल्यावर किडनी उगून येते पोटात तसा का चलतो मुळ्यात झाल्यावाने तर मित्रांनो सर्वप्रथम रक्षाबंधनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि गाडीसुद्धा आपण नवीनच घेतलेली आहे कियाची तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि पूजा हळूहळू ॲक्टिंग शिकते तिची ॲक्टिंग कशी वाटते ते पण सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी खाली लाल अक्षरात सबस्क्राईब लिहिलं त्यावर टच करा पुढं येणारा बेल आयकॉन सुद्धा दाबा तर चला पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा